गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल, अकाउंटन्सी शिकत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड इयर BCom मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयाचा पूर्ण सिलेबस आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे आणि तो देखील पूर्ण फ्रीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, सेमिस्टर 4 मध्ये होल्डिंग कंपनी हा जो टॉपिक आहे तो टॉपिक आपला सुरू आहे आणि या टॉपिकची प्रॅक्टिस आपली सुरू आहे. बरेच प्रॉब्लेम आतापर्यंत झालेले आहे आणि आज देखील एक नवीन प्रॉब्लेम आपण घेत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 3 प्रकारचे प्रॉब्लेम आपण घेतले. पहिला प्रकारचा आपण प्रॉब्लेम घेतला की क्लोजिंग डेटला, शेवटच्या डेटला शेअर्स खरेदी केले तर पूर्ण वर्ष आपण कॅपिटल प्रॉफिट कसा सोडवायचा ते घेतलं. त्याच्यानंतर कुठेतरी मध्येच शेअर खरेदी केले आणि इयर डिवाइड झाला, कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट, तसे सुद्धा प्रॉब्लेम आपण घेतले. आणि आता आपण प्रॉब्लेम घेत आहोत की पहिल्याच दिवशी शेअर्स खरेदी केले तर कसा सोडवायचा, तो प्रॉब्लेम आपण घेत आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांची डिमांड होती, सर प्रॉब्लेममध्ये जर लॉस आले, ओपनिंग लॉस पण आणि क्लोजिंग लॉस, 2 लॉस दिलेले असतील तर प्रॉब्लेम कसा सोडवायचा. तर तसाच प्रॉब्लेम आज आपण घेणार आहोत. अतिशय महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे, फक्त तसाच सोडवायचा आहे. टेक्निक तीच आहे, फक्त थोडा आपला कॉमन सेन्सचा भाग आहे, थोडा आपल्याला टेक्निक वापरायची आहे आणि समजून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं आणि प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला होल्डिंग कंपनी व्यवस्थितपणे समजेल आणि एक्झाममध्ये या टॉपिकमध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम बघा. प्रॉब्लेममध्ये द फॉलोइंग इज द समराइज बॅलन्स शीट ऑफ एच लिमिटेड आणि एस लिमिटेडची बॅलन्स शीट आहे. एच लिमिटेड आणि एस लिमिटेड. तर बघा इथं, डेटर्स ऑफ एच लिमिटेड इन्क्लूड ₹10,000. आपल्याला माहिती आहे डेटर्स आणि क्रेडिटर्स इंटर कंपनी ओविंग असतात. डेटर्स आणि क्रेडिटर्स दोघांमधून 10,000 रुपये वजा करायचे. एच लिमिटेड ॲक्वायर, एच लिमिटेडने खरेदी केले शेअर्स एस लिमिटेडचे ऑन 1 एप्रिल. अंडरलाईन करा, कधी खरेदी केले? 1 एप्रिल. 1 एप्रिल म्हणजे पहिलाच दिवस, ओपनिंग डेला खरेदी केला. तर 1 एप्रिलला शेअर्स खरेदी केले एच लिमिटेडने. एच लिमिटेड झाली होल्डिंग आणि एस लिमिटेड झाली सबसिडरी. त्याच्यानंतर when S Limited had a debit balance, अंडरलाइन करा, डेबिट बॅलन्स सांगितला ऑफ 40,000 इन इट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा 1 एप्रिलचा डेबिट बॅलन्स दिला. तर मी तुम्हाला भरपूर वेळेस सांगितलं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स म्हणजे प्रॉफिट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट बॅलन्स म्हणजे असेटचा असतो, तो असतो लॉसचा. तर जेव्हा जेव्हा डेबिट बॅलन्स सांगणार तेव्हा समजून घ्यायचा तो लॉस आहे. तर आपण प्रॉब्लेम सोडवणार आहोत आणि प्रॉब्लेम सोडवत असताना आपण पहिल्यांदा रेशो कॅल्क्युलेट करणार, टाइम रेशो आणि ॲक्विजिशन रेशो. तर हेडिंग द्या वर्किंग नोट्स. आणि सगळ्यात अगोदर टाइम रेशो खूप महत्त्वाचा आहे. टाइम रेशो जर तुम्हाला जमला तरच पुढे प्रॉब्लेम व्यवस्थित जमणार आहेत. तर आपण सोडूया टाइम रेशो. टाइम रेशो सोडवण्याची खूप सिंपल टेक्निक आहे. अगोदर 3 डेट लिहा, ओपनिंग डेट, क्लोजिंग डेट आणि मध्ये लिहा डेट ऑफ परचेस. तर इयर क्लोज होतोय 31 मार्चला 2025ला. तर ओपनिंग सुरू कधी होत असेल? 1/4/2024ला. तर ही झाली ओपनिंग डेट. त्याच्या समोर क्लोजिंग डेट लिहा 31/3/2025 आणि या दोघांच्या मध्ये डेट ऑफ परचेस आपण लिहितो. डेट ऑफ परचेस इथं दिलेली आहे 1 एप्रिल 2024. मग इथे लिहा 1/4/2024. समजा डेट ऑफ परचेस प्रॉब्लेममध्ये दिलीच नाही तर डेट ऑफ परचेस जर प्रॉब्लेममध्ये दिलेली नसेल तर आपण ॲज्युम करणार की होल्डिंग कंपनीने जे शेअर्स खरेदी केले ते ओपनिंग डेटला म्हणजे पहिल्याच दिवशी खरेदी केले. समजा प्रॉब्लेममध्ये डेट ऑफ परचेस मिसिंग असेल तर डेट ऑफ परचेस नेहमी 1 एप्रिलच घ्या. तर आता इथे लक्ष द्या, 1 एप्रिलपासून 1 एप्रिलपर्यंत हा जो बॅलन्स आहे, हा जो टाईम पिरियड असेल तो असेल कॅपिटल प्रॉफिट, म्हणजे ओपनिंग डेटपासून डेट ऑफ परचेसपर्यंत. आणि डेट ऑफ परचेसपासून क्लोजिंग डेटपर्यंत जो टाईम पिरियड असतो तो असतो रेव्हेन्यू प्रॉफिट. हे आपल्याला माहीत झालेलं आहे कारण आपण असंच सोडवत असतो. आता फक्त काउंट करा, 1 एप्रिलला इयर सुरू होतो आणि 1 एप्रिलला शेअर खरेदी केले, याचा अर्थ कॅपिटल प्रॉफिट काहीच येणार नाही, 0 मंथ. मग असं जर सिच्युएशन असली प्रॉब्लेममध्ये तर 12च्या 12 महिने तुम्ही काय दाखवणार? रेव्हेन्यू प्रॉफिट दाखवणार. 1 एप्रिल ते 31 मार्च पूर्ण वर्ष रेव्हेन्यू प्रॉफिट दाखवा जेव्हा जेव्हा शेअर्स पहिल्या दिवशी खरेदी केले जातील. आता पूर्ण वर्ष जर रेव्हेन्यू प्रॉफिट आलं तर रेशो येणारच नाही कारण आपण पूर्ण वर्ष रेव्हेन्यू प्रॉफिट दाखवणार. आणि टाइम रेशो आपण जो कॅल्क्युलेट करतो तो फक्त क्लोजिंग बॅलन्स डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी. आता क्लोजिंग बॅलन्स पूर्णचे पूर्ण फक्त रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये लिहा कारण कॅपिटल प्रॉफिट नाही. म्हणजे क्लोजिंग बॅलन्ससाठी आपण टाइम रेशो कॅल्क्युलेट करत असतो. त्याच्यानंतर आपण टोटल शेअर्स घेणार सबसिडरी कंपनीचे. टोटल शेअर्स ऑफ सबसिडरी कंपनीचं नाव आहे एस लिमिटेड. एस लिमिटेड. आणि ते कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याचं सिंपल लॉजिक आहे, एस लिमिटेडचं कॅपिटल बघा आणि त्याला त्याच्या फेस व्हॅल्यूने डिवाइड करा. मग एस लिमिटेडचं कॅपिटल आहे 1 लाख
आणि प्रत्येक शेअरची किंमत आहे 10 रुपये. मग 1 लाखला 10ने भाग दिलं तर उत्तर येतं 10,000 शेअर्स. मग आपल्याला इथं समजतंय की एस लिमिटेडकडे 10,000 शेअर्स आहे. मग ते 10,000 शेअर्स पुढच्या ओळीवर लिहा 10,000 शेअर्स. आणि हे शेअर्स कुणामध्ये डिस्ट्रीब्यूट होतील? होल्डिंग आणि मायनॉरिटी. मग होल्डिंग कोण? एच लिमिटेड. आणि मायनॉरिटी याच्यापैकी होल्डिंगने किती शेअर्स खरेदी केले ते इन्फॉर्मेशन आपल्याकडे असते. इथं कुठंच सांगितलं नाही. इथं जर समजलं नाही, इथं जर दिलेलं नसेल तर नेहमी असेट साईडला इन्व्हेस्टमेंटमध्ये बघा. मग इथं बघा 8,000 शेअर्स इन एस लिमिटेड. एस लिमिटेडचे 8,000 शेअर कोणी खरेदी केले? होल्डिंगने खरेदी केले. मग 10,000 पैकी 8,000 जर होल्डिंगने खरेदी केले तर शिल्लक राहिले 2,000. ते कोणी खरेदी केले? मायनॉरिटीने खरेदी केले. मग काढा रेशो इक्वल 0. 3 3 0 कॅन्सल होणार. शिल्लक राहिले 8 आणि 2. मग याला 2ने भाग जातो. बे एक बे, बे चोक 8. मग रेशो आला 4:1. तर या पद्धतीने तुम्हाला रेशो कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. आता हा जो रेशो आपण कॅल्क्युलेट केला ना विद्यार्थी मित्रांनो, हा रेशो आपण जो कॅल्क्युलेट केला हा ॲक्विजिशन रेशो आहे. होल्डिंग आणि मायनॉरिटीमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही अमाऊंट डिस्ट्रीब्यूट करणार तेव्हा हा रेशो वापरा. परंतु जेव्हा तुम्ही क्लोजिंग बॅलन्स रेकॉर्ड करतात आणि क्लोजिंग बॅलन्स डिस्ट्रीब्यूट करतात तेव्हा आपण टाइम रेशो कॅल्क्युलेट करतो. पण टाइम रेशोनुसार पूर्ण वर्ष जर रेव्हेन्यू प्रॉफिट असेल तर क्लोजिंग बॅलन्स पूर्ण रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये. अशी जर सिच्युएशन असेल तर काय करायचं? ओपनिंग बॅलन्स आपण फक्त कॅपिटल प्रॉफिटमध्ये लिहिणार आणि क्लोजिंग बॅलन्स पूर्णच्या पूर्ण फक्त रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये लिहिणार. संपलं. एवढंच लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा पहिल्या दिवशी शेअर खरेदी केले जातील तेव्हा काय करायचं? ओपनिंग बॅलन्स फक्त कॅपिटल प्रॉफिटमध्ये लिहायचे आणि क्लोजिंग बॅलन्स फक्त रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये लिहायचे. क्लोजिंग बॅलन्स कॅपिटल प्रॉफिटमध्ये येणार नाही कारण कॅपिटल प्रॉफिट 0 आहे. तर लक्षात ठेवा. आता पहिली वर्किंग नोट कॅपिटल प्रॉफिट. पहिली वर्किंग नोट कॅपिटल प्रॉफिट ऑब्लिक लॉस. तर याच्यामध्ये फक्त ओपनिंग बॅलन्स येतात आणि क्लोजिंग बॅलन्स कधी येतात? जर तुमचा इयर दोन्ही भागामध्ये असेल कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट. आता इथं क्लोजिंग बॅलन्स येणारच नाही कारण पूर्ण वर्ष कॅपिटल रेव्हेन्यू प्रॉफिट आहे. तर आता कॅपिटल प्रॉफिटमध्ये फक्त ओपनिंग बॅलन्सेस रेकॉर्ड करा आणि ओपनिंग बॅलन्सेस बघायचे इथं अगोदर बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला जनरल रिझर्व्ह आणि प्रॉफिट अँड लॉस एवढेच ओपनिंग बॅलन्स बघायचे. मग इथं बघा प्रॉफिट अँड लॉस आहे पण डेट नाही म्हणजे याचा अर्थ तो क्लोजिंग आहे. ओपनिंग बॅलन्स बॅलन्स शीटमध्ये नाही. मग चेक करा ओपनिंग बॅलन्स ॲडजस्टमेंटमध्ये दिलेत का. तर इथं सांगितलं होतं बघा 1 एप्रिलला एस लिमिटेडकडे डेबिट बॅलन्स आहे ओपनिंगचा 40,000 प्रॉफिट अँड लॉस. मग प्रॉफिट अँड लॉसचा ओपनिंग बॅलन्स एस लिमिटेडकडे आहे. मग इथं लिहा प्रॉफिट अँड लॉस. हा ओपनिंग बॅलन्स आहे 1/4/2024चा आणि तो कोणता बॅलन्स आहे? डेबिट बॅलन्स आहे. कोणता आहे? डेबिट बॅलन्स हा नेहमी कशाचा असतो? लॉसचा असतो. लक्षात ठेवा. आणि क्रेडिट बॅलन्स हा नेहमी प्रॉफिटचा असतो. मग लॉसचा बॅलन्स असेल तर कंसामध्ये लिहायचा किती आहे? 40,000. आता हा लॉस आहे लक्षात घ्या. हा काही प्रॉफिट नाही म्हणून आपण ब्रॅकेटमध्ये लिहिलं. निगेटिव्ह फिगर आहे. या व्यतिरिक्त ओपनिंग बॅलन्स आहे का? नाही. आणि ओपनिंग बॅलन्स फक्त कॅपिटल प्रॉफिटमध्ये लिहितात. क्लोजिंग बॅलन्स टाइम रेशोनुसार लिहितात. टाइम रेशोनुसार जर कॅपिटल प्रॉफिट असेल तर क्लोजिंग बॅलन्स लिहायचं. आता कॅपिटल प्रॉफिट नाही याचा अर्थ रेव्हेन्यू प्रॉफिटमध्येच क्लोजिंग बॅलन्स येतील. आणि कॅपिटल प्रॉफिटमध्ये अजून काय येतं? ॲप्रिसिएशन, डेप्रिसिएशन, अंडर व्हॅल्यू, ओव्हर व्हॅल्यू, असेटची व्हॅल्यू कमी जास्त झाली तर ते सुद्धा आपण लिहित असतो. परंतु ती सुद्धा ॲडजस्टमेंट दिलेली नाही. मग याच्यामध्ये फक्त एवढा एकच बॅलन्स येणार. संपलं. मग पुढच्या ओळीवर उत्तर कॅपिटल. आता काय येणार? प्रॉफिट का लॉस? तर याला नाव द्या वर्किंग नोटला काय? कॅपिटल लॉस. किती? 40,000. लॉस आहे 40,000 कॅपिटल लॉस कारण डेबिट बॅलन्स दिला. हा जर क्रेडिट बॅलन्स असता तर हा प्रॉफिट असता. मग कॅपिटल लॉस आहे 40,000. वाटून द्या होल्डिंग आणि मायनॉरिटी. मग होल्डिंग कोण? एच लिमिटेड. आणि मायनॉरिटी. मग होल्डिंग आणि मायनॉरिटीमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं असेल तर हा रेशो 4:1. मग 4 आणि 1. आता 4:1 हा रेशो आणि डिस्ट्रीब्यूट करा. 4 आणि 1 किती होतात? 5. मग 5 शेअर. टोटल शेअर किती आहे? टोटल रेशो 5. कशाला डिस्ट्रीब्यूट करायचा? अमाऊंटला. 40,000 भागिले 5 जर केलं तर उत्तर येतो 8×45 8,000 रुपयाचा एक शेअर. मग मायनॉरिटीचा एकच शेअर आहे 8,000 आणि 8,000 गुणिले 4 8 चोक 32. 32,000 जाणार होल्डिंगला आणि 8,000 जाणार मायनॉरिटीला. टोटल 40,000चा लॉस आपण दोघांमध्ये वाटला. तर डिस्ट्रीब्यूट करता आला पाहिजे. टोटल रेशो घ्यायचा 4 आणि 1 5 आणि टोटल अमाऊंटला 5ने भागायचं. जे उत्तर येईल तो एक शेअर असेल. एक शेअर 8,000 आणि 4 शेअर 32,000. तर पहिली वर्किंग नोट झाली कॅपिटल प्रॉफिट पण ती कशी आली? लॉस आली. आता दुसरी वर्किंग नोट.
दुसऱ्या वर्किंग नोटचं नाव रेव्हेन्यू प्रॉफिट ऑब्लिक लॉस. मग दुसरी वर्किंग नोट लिहा रेव्हेन्यू प्रॉफिट ऑब्लिक लॉस. आपण रेव्हेन्यू प्रॉफिट किंवा लॉस ही वर्किंग नोट सोडूया. आता रेव्हेन्यू प्रॉफिट आणि रेव्हेन्यू लॉस ह्या वर्किंग नोटमध्ये फक्त क्लोजिंग बॅलन्स लिहितात, ओपनिंग बॅलन्स लिहिले जात नाही. मग क्लोजिंग बॅलन्स चेक करा. क्लोजिंग बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस आहे पण सबसिडरीचा नाही, आपल्याला तर सबसिडरीचाच लागतो कारण कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये आपण फक्त सबसिडरीचे अमाऊंट लिहित असतो. मग प्रॉफिट अँड लॉस आहे पण सबसिडरीचा नाही, सोडून द्या. जर सबसिडरीचा असता तर लिहिलं असतं आपण. आता इकडे बघा प्रॉफिट अँड लॉस आहे आणि सबसिडरीचा आहे. मग सबसिडरीचा पाहिजे आपल्याला 25,000. आता एक लक्ष द्या, हा प्रॉफिट अँड लॉस क्लोजिंगचा लिहून घ्या, प्रॉफिट अँड लॉस. आता हा प्रॉफिट अँड लॉस असेटला दिला. लायबिलिटीला जो प्रॉफिट अँड लॉस असतो तो प्रॉफिटचा असतो, तो क्रेडिट असतो. आणि असेटला जर प्रॉफिट अँड लॉस दिला तर तो लॉसचा असतो कारण तो डेबिट बॅलन्स असतो. मग हा डेबिट बॅलन्स आहे. कोणता बॅलन्स आहे? डेबिट. आणि डेबिट बॅलन्स नेहमी कशाचा असतो? लॉसचा. आता क्लोजिंग बॅलन्समध्ये चेंज होणार का नाही हे खूप महत्त्वाचं आहे. तर लक्षात घ्या, क्लोजिंग बॅलन्स बॅलन्स शीटमध्ये दिलेले असतील आणि ओपनिंग बॅलन्स सुद्धा बॅलन्स शीटमध्ये दिले तर क्लोजिंग बॅलन्स आहे तसाच घ्या, चेंज करू नका. मग याचा क्लोजिंग बॅलन्स आहे प्रॉफिट अँड लॉसचा, याचा ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये दिला का? नाही दिला. तर लक्षात घ्या, क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये आणि ओपनिंग जर ॲडजस्टमेंटमध्ये दिला तर क्लोजिंग बॅलन्स आहे तसा घ्यायचा नाही, त्याच्यामध्ये चेंज करायचं, बदल करायचं. मग आता ओपनिंग बॅलन्स ॲडजस्टमेंटमध्ये आहे आणि क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये आहे. क्लोजिंग बॅलन्स 25,000 आपल्याला घेता येणार नाही, चेंज करावं लागेल. मग काय करायचं? तर क्लोजिंग बॅलन्स घ्यायचा 25,000. किती? 25,000. आणि फक्त चेक करायचं ओपनिंग बॅलन्स प्रॉफिटचा आहे का लॉसचा आहे. क्लोजिंग बॅलन्स लॉस असेल तर ओपनिंग बॅलन्स पण लॉस असला तर काय करायचं आणि ओपनिंग बॅलन्स जर प्रॉफिट असला तर काय करायचं. तर नियम लक्षात घ्या, क्लोजिंग बॅलन्स प्रॉफिट असला तर ओपनिंग बॅलन्स जर प्रॉफिट असला म्हणजे प्रॉफिट तर लॉस होणार. आणि विरुद्ध असले क्लोजिंग प्रॉफिट आणि ओपनिंग लॉस अपोजिट असले तर ॲड करतो आपण. तसंच लॉसच्या बाबतीत पण आहे. क्लोजिंग लॉस असेल आणि ओपनिंग पण लॉस असेल म्हणजे क्लोजिंग पण लॉस ओपनिंग पण लॉस तर चेंज काय करायचं? मायनस करा. पण क्लोजिंग लॉस आणि ओपनिंग प्रॉफिट असेल तर चेंज काय करायचं? प्लस करा, कारण क्लोजिंग लॉस आणि ओपनिंग प्रॉफिट आहे. तर आता लक्ष द्या, चेंज काय होणार? क्लोजिंग लॉस आणि ओपनिंग सुद्धा लॉसच आहे. मग दोन बॅलन्स जर लॉसचे आले तर नेहमी मायनस करा आणि दोन बॅलन्स वेगवेगळे आले, एक लॉस एक प्रॉफिट, तर ॲड करा. लक्षात ठेवा. मग आता इथं ओपनिंग लॉस आपल्याला लेस करावा लागेल कारण लॉस आहे. मग लेस ओपनिंग प्रॉफिट अँड लॉस. ओपनिंग प्रॉफिट अँड लॉस. आता ओपनिंग प्रॉफिट अँड लॉस किती होता? 40,000. किती होता? 40,000. आता बरेच विद्यार्थ्यांना इथं कन्फ्युजन असतं, ते पुढं सोडवताच येत नाही. आता एक नियम आहे, लक्ष द्या, जेव्हा ओपनिंग पण लॉस असेल आणि क्लोजिंग पण लॉस असेल तेव्हा काय करायचं? तर एक नियम सांगतो, नोट डाऊन करून ठेवा. क्लोजिंग लॉस जर ओपनिंग लॉसपेक्षा कमी असेल, क्लोजिंग लॉस ओपनिंग लॉसपेक्षा कमी असेल तर येणारं उत्तर प्रॉफिट असेल. येणारं उत्तर काय असेल? प्रॉफिट. आणि क्लोजिंग लॉस ओपनिंग लॉसपेक्षा जास्त असेल तर येणारं उत्तर लॉस असेल. आता क्लोजिंग लॉस ओपनिंग लॉसपेक्षा कमी का जास्त एवढंच चेक करा. तर क्लोजिंग लॉस ओपनिंग लॉसपेक्षा कमी आहे. कितीने कमी आहे? तर 40 मधून 25 जर वजा केले तर कितीने कमी आहे? 15,000ने. आता या उत्तराला मी काय नाव देऊ? तर हा झाला माझा प्रॉफिट. याला नाव द्या, याला नाव द्या प्रॉफिट. परत सांगतो, क्लोजिंग लॉसमध्ये आपल्याला बदल करायचा आहे कारण ओपनिंग बॅलन्स ॲडजस्टमेंटमध्ये दिला. मग काय बदल करायचा? क्लोजिंग पण लॉस ओपनिंग पण लॉस, तर लेस करा. केलं लेस. परंतु फक्त एवढं बघायचं, क्लोजिंग लॉस कमी असेल आणि ओपनिंग लॉस जास्त असेल तर येणारा फरक हा प्रॉफिट असणार आहे. येणारा फरक काय असणार आहे? प्रॉफिट असणार आहे. मग येणारा फरक आपला प्रॉफिट आहे का? कारण बघा, वर्षाच्या सुरुवातीला 40,000 रुपये लॉस होता आणि वर्षाच्या शेवटी तो किती झाला? 25,000. म्हणजे आपला लॉस कमी झाला. लॉस कशामुळे कमी होतो? प्रॉफिटमुळे कमी होतो. आपण प्रॉफिट मिळवलेला असेल, मग आपण 15,000चा प्रॉफिट मिळवला म्हणून आपला लॉस कमी दिसतोय. समजा क्लोजिंग लॉस जास्त असता ओपनिंग लॉसपेक्षा तर येणारं उत्तर आपलं लॉस असेल. येणारं उत्तर काय असेल? लॉस, कारण क्लोजिंग लॉस जास्त आहे. तर सिंपल लॉजिक आहे, दोन लॉस लिहायचे
आणि क्लोजिंग लॉस जर कमी असेल तर येणारं उत्तर प्रॉफिट आणि क्लोजिंग लॉस जर जास्त असेल तर येणारं उत्तर लॉस. कशापेक्षा कमी जास्त? ओपनिंग लॉसपेक्षा. मग आपला हा प्रॉफिट आहे म्हणजे आपल्या वर्किंग नोटचं उत्तर आलं रेव्हेन्यू प्रॉफिट. मग याला नाव द्या रेव्हेन्यू प्रॉफिट. बघा रेव्हेन्यू लॉस नाही आला, रेव्हेन्यू काय आला? प्रॉफिट आला. आणि वाटून द्या होल्डिंग आणि मायनॉरिटी, एच लिमिटेड आणि मायनॉरिटी त्यांचा रेशो आहे 4:1. मग 4 आणि 1 टोटल रेशो किती होतो? टोटल रेशो होतो 5. मग 15,000ला 5ने भागा. मग कॅल्क्युलेटरवर करा. 15,000ला 5ने जर भाग दिला तर उत्तर येतं 3,000. एक शेअर येतो 3,000चा. मायनॉरिटीचा एकच शेअर आहे. मग मायनॉरिटीला द्या 3,000 आणि याला 3,000 गुणिले 4, 3 चौक 12, याला जाणार 12,000. तर या पद्धतीने आपण सोडवलं. उत्तर आपलं प्रॉफिट आलं. का प्रॉफिट आलं? कारण क्लोजिंग लॉस कमी होता. तर लक्षात घ्या ज्या ज्या वेळेस क्लोजिंग लॉस कमी असेल उत्तर प्रॉफिट असेल, क्लोजिंग लॉस जास्त आला तर उत्तर आपलं लॉस असेल. तर या पद्धतीने आपण दोन्ही वर्किंग नोट सोडवल्या. तिसरी वर्किंग नोट आहे कॉस्ट ऑफ कंट्रोल, सॉरी मायनॉरिटी सोडूया. तिसरी वर्किंग नोट मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्ट खूप सोपं आहे. पहिले शेअर्स घ्यायचे मायनॉरिटीचे आणि त्याच्यामध्ये होल्डिंग कंपनीचा कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिटचा शेअर ट्रान्सफर करायचा. मग शेअर्स परचेस बाय मायनॉरिटी, शेअर्स परचेस बाय मायनॉरिटी आणि मायनॉरिटीने किती शेअर्स खरेदी केले हे आपण रेशोमध्ये सोडवलेलं आहे. मग शेअर्स परचेस बाय मायनॉरिटी टोटल होल्डिंगने 8,000 शेअर्स खरेदी केले आणि मायनॉरिटीने किती? 2,000. तर मायनॉरिटीने शेअर्स खरेदी केले 2,000. मग कंसामध्ये लिहा 2,000 शेअर्स गुणिले प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे? 10 रुपये. मग 2,000 गुणिले 10 किती आलं? 20,000. मग मायनॉरिटीने 20,000चे शेअर्स खरेदी केले. आता फक्त कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिटचा शेअर इथं ट्रान्सफर करायचा. कुणाचा? मायनॉरिटीचा. मग चला मायनॉरिटीचा शेअर कॅपिटल प्रॉफिटमधला. मग कॅपिटल प्रॉफिटमधला मायनॉरिटीचा शेअर बघा. कॅपिटल प्रॉफिटची वर्किंग नोट आपण सोडवली आणि हा मायनॉरिटीचा शेअर मी त्याला सर्कल करतो. कितीचा आहे? 8,000चा. परंतु वर्किंग नोटचं उत्तर लॉस आहे. वर्किंग नोटचं उत्तर प्रॉफिट नाही आहे. वर्किंग नोटचं उत्तर प्रॉफिट असेल तर मायनॉरिटीचा शेअर मायनॉरिटीमध्ये ॲड करायचा. परंतु उत्तर जर लॉस असेल तर मायनॉरिटीचा शेअर मायनॉरिटीमधून लेस करायचा. आता हा 8,000 लेस होणार कारण उत्तर लॉसचं आहे. तर लिहा लेस करणार आपण मायनॉरिटी शेअर्स इन कॅपिटल लॉस. मायनॉरिटीचे शेअर कॅपिटल लॉसमध्ये किती आहे? 8,000. आता जसं कॅपिटल प्रॉफिटच्या वर्किंग नोटमधला तुम्ही शेअर ट्रान्सफर केला तसा रेव्हेन्यू प्रॉफिटची वर्किंग नोट बघा आणि शेअर ट्रान्सफर करा. मग आता कॅपिटलचं झालं लॉस होता म्हणून लेस केला. आता दुसरी वर्किंग नोटचं उत्तर काय आहे? प्रॉफिट आहे. मग प्रॉफिट असेल तर शेअर काय करायचा? मायनॉरिटीचा ॲड करायचा. म्हणजे बघा प्रॉब्लेममध्ये एक शेअर लॉसचा होता, एक शेअर प्रॉफिटचा होता. जो लॉसचा शेअर असेल तो लेस करायचा, जो प्रॉफिटचा आहे तो ॲड करायचा. म्हणजे 3,000 काय करावे लागतील? आता ॲड करावे लागतील कारण प्रॉफिट आहे. मग चला आता ॲड मायनॉरिटी शेअर्स इन रेव्हेन्यू प्रॉफिट. उत्तर रेव्हेन्यू प्रॉफिट आहे. किती ॲड करायचे? 3,000. यांची 20,000 मधून 8,000 गेले, शिल्लक किती राहिले होते? 12,000. मग 12 आणि 3 किती झाले? 15,000. संपलं. याला नाव द्या मायनॉरिटी इंटरेस्ट. तर मायनॉरिटी इंटरेस्ट सोडवणं खूप सोपं आहे. फक्त पहिल्या 2 वर्किंग नोट जमल्या पाहिजे, कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट. मायनॉरिटीचे शेअर्स घ्यायचे आणि कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिटमधला मायनॉरिटीचा शेअर ट्रान्सफर करायचा. कॅपिटल प्रॉफिट नव्हता, कॅपिटल लॉस होता म्हणून लेस केला आणि दुसऱ्या वर्किंग नोटचं उत्तर प्रॉफिट होता म्हणून मायनॉरिटीचा शेअर ॲड केला. चौथी वर्किंग नोट कॉस्ट ऑफ कंट्रोल. आता कॉस्ट ऑफ कंट्रोलचं उत्तर काय येतं? तर कॉस्ट ऑफ कंट्रोलचं उत्तर गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व काही येऊ शकतो. पहिल्या 2 स्टेप फिक्स आहे. याच्यामध्ये आपण सुरुवात करणार कॉस्ट ऑफ शेअर्स परचेस बाय होल्डिंग कंपनी. मग सुरुवात करा. कॉस्ट ऑफ शेअर्स परचेस बाय होल्डिंग कंपनी कोण आहे? एच लिमिटेड. आणि होल्डिंग कंपनीने किती रुपयाला शेअर खरेदी केले हे नेहमी असेटला इन्व्हेस्टमेंटमध्ये दिलं जातं. किती रुपयाला शेअर खरेदी केले? 55,000. मग इथे लिहा 55,000 आणि याच्यातून या शेअरची फेस व्हॅल्यू नेहमी वजा करायची. मग लेस फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स.
या 2 स्टेप कंपल्सरी अशाच सोडवणार आपण ऑफ शेअर्स. आता होल्डिंगने किती शेअर्स खरेदी केले ते आपण सोडवलेले आहे. इथं पण दिलेले बघा, होल्डिंग कंपनीने किती शेअर्स खरेदी केले 8000. मग कंसामध्ये लिहा 8000 शेअर्स आणि प्रत्येक शेअर्स कितीचा आहे फेस व्हॅल्यू 10 रुपये. मग 8000 गुणिले 10 जर कॅल्क्युलेटरवर केलं तर उत्तर येतं 80,000. उत्तर किती येतं 80,000. आता चेक करा, होल्डिंग कंपनीने शेअर्स खरेदी केले 55,000चे आणि ओरिजिनल किंमत त्या शेअरची फेस व्हॅल्यू 80,000. तर आता 55,000 मधून 80,000 वजा होत नाही आणि वजा केले तर उत्तर मायनसमध्ये येणार आणि जेव्हा जेव्हा उत्तर मायनस निगेटिव्ह येणार सिच्युएशन असणार कॅपिटल रिझर्वची. तर किती मायनस येतो बघा, उत्तर येतं 25,000. ब्रॅकेटमध्ये लिहा, ब्रॅकेटमध्ये म्हणजे निगेटिव्ह फिगर आली तर सिच्युएशन काय आहे कॅपिटल रिझर्व. सिच्युएशन काय आहे कॅपिटल रिझर्व. समजा हे जर जास्त असते वरची अमाऊंट आणि खालची अमाऊंट जर वजा झाली असती तर सिच्युएशन काय असती गुडविल. तर लक्षात घ्या, उत्तर फेस व्हॅल्यू जर कमी असेल, फेस व्हॅल्यू जर कमी असेल तर गुडविल येणार आणि फेस व्हॅल्यू जर जास्त असेल तर काय येणार कॅपिटल रिझर्व. कशापेक्षा होल्डिंग कंपनीने शेअर जे खरेदी केले त्याच्यापेक्षा. आता कॅपिटल रिझर्वची सिच्युएशन आली, याच्यानंतर आपण फक्त एकच काम करतो, पहिली वर्किंग नोटमधला होल्डिंग कंपनीचा शेअर. पहिली वर्किंग नोट म्हणजे कॅपिटल प्रॉफिट. मग पहिली वर्किंग नोट कॅपिटल प्रॉफिटची याच्यामधला फक्त होल्डिंगचा शेअर, याला मी सर्कल करतोय. मग होल्डिंगचा शेअर किती 32,000. आता हा शेअर लॉसचा आहे, कॅपिटल लॉस आहे आणि सिच्युएशन कॅपिटल रिझर्वची आहे. तर गुडविलला वेगळं आहे आणि कॅपिटल रिझर्वला वेगळं आहे. चारही सांगतो परत. सिच्युएशन गुडविलची असेल आणि वर्किंग नोट प्रॉफिटची असेल तर लेस करा. सिच्युएशन गुडविल असेल आणि वर्किंग नोट लॉस असेल तर ॲड करा. वर्किंग नोट लॉस असेल तर काय करा ॲड. सिच्युएशन गुडविलची असेल तर. आणि कॅपिटल रिझर्वची असेल तर कॅपिटल रिझर्वची सिच्युएशन असेल आणि वर्किंग नोट प्रॉफिटचं असेल तर हा शेअर ॲड करा. आणि सिच्युएशन कॅपिटल रिझर्वची असेल आणि हा शेअर लॉसचा असेल तर लेस करा. मग आता कॅपिटल रिझर्वची सिच्युएशन आहे आणि लॉस आहे तर हा शेअर आपल्याला लेस करावा लागेल 32,000. मग चला इकडे लिहा लेस एच लिमिटेड शेअर इन कॅपिटल रिझर्व, सॉरी कॅपिटल लॉस. कॅपिटल लॉस होतं आपलं आणि किती होतं ते 32,000. किती होतं 32,000. आता चेक करा, इथं बरोबर तुम्हाला सिच्युएशन आता चेंज होताना दिसेल. का कॅपिटल रिझर्व किती टोटल 25,000, पण त्याच्यातून आता वजा करायचे 32,000. सांगा बरं 25,000 मधून 32,000 वजा होतात का, होत नाही. आणि जर वजा केले तर आन्सर बदलणार आणि बदललं तर सिच्युएशन सुद्धा बदलणार. कारण 25,000 पैकी कमी जर संख्या असती, समजा इथं 20,000 वजा केले असते तर शिल्लक किती राहिले 25 मधून 20 गेले, शिल्लक किती 5. जे 5,000 शिल्लक राहिले ते काय असते कॅपिटल रिझर्व. परंतु आता कॅपिटल रिझर्व कमी पडला 25,000 आणि शेअर जास्त आहे. मग जेव्हा जेव्हा कॅपिटल रिझर्व कमी आणि शेअर जास्त असेल तर सिच्युएशन बदलणार. कॅपिटल रिझर्व ऐवजी आता सिच्युएशन काय तयार होणार गुडविल. आणि कितीची सिच्युएशन गुडविल तयार होणार, मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 32 मधून 25 गेले किती 7,000. मग 7,000 गुडविल आलं, कॅपिटल रिझर्व त्याला नाव देऊ नका. म्हणजे बघा कशी सिच्युएशन चेंज झाली. इथपर्यंत आलो होतो 25,000 कॅपिटल रिझर्व होता. कॅपिटल रिझर्व आलं तर कॅपिटल प्रॉफिटचा शेअर ॲड करा आणि कॅपिटल लॉस असेल तर लेस करा. होल्डिंगचा शेअर कॅपिटल लॉस होता तर होल्डिंगचा शेअर आपण लेस केला, पण हा शेअर कॅपिटल रिझर्वपेक्षा जास्त होता. मग कॅपिटल रिझर्वपेक्षा जेव्हा जास्त असेल तेव्हा कॅपिटल रिझर्व संपणार आणि चेंज होणार कशामध्ये गुडविलमध्ये. मग उत्तर आलं गुडविल, कारण 25,000 मधून 32,000 वजा होत नाही आणि वजा झाले तर सिच्युएशन बदलणार. काय 7,000 गुडविल. मग गुडविल आलं 7,000. आता फक्त चेक करा, जुन्या बॅलन्स शीटमध्ये गुडविल दिलेलं असेल तर होल्डिंग कंपनीचं आणि सबसिडरीचं दोघांचं मिळून टोटल गुडविलमध्ये ॲड होणार आणि कॅपिटल रिझर्व असेल तर लेस होणार. तर आता कॅपिटल रिझर्व नाही गुडविल आहे. समजा तिकडे गुडविल असेल तर ॲड करू आपण. मग इकडे काही गुडविल दिलेलं नाही, संपलं. मग हाच आपला फायनल उत्तर किती 7,000. म्हणजे बघा कशी सिच्युएशन चेंज झाली. चौथी वर्किंग नोट झाली कॉस्ट ऑफ कंट्रोल. पाचवी वर्किंग नोट आपण सोडवतो अनरिअलाइज प्रॉफिट. जर स्टॉकवर ॲडजस्टमेंट आली तर, स्टॉकवर ॲडजस्टमेंट नाही. मग डायरेक्ट आता पाचवी वर्किंग नोट कॅल्क्युलेट करा प्रॉफिट अँड लॉस. आणि हा प्रॉफिट अँड लॉस आपण नेहमी होल्डिंग कंपनीचा कॅल्क्युलेट करतो, फक्त होल्डिंग कंपनीचा. मग जुन्या बॅलन्स शीटमध्ये या होल्डिंग कंपनीचा प्रॉफिट अँड लॉस बघा.
प्रॉफिट अँड लॉस कुणाचा? होल्डिंगचा. किती आहे? 35,000. मग लिहा प्रॉफिट अँड लॉस फक्त होल्डिंग कंपनीचा किती? 35,000. अजून आहे का होल्डिंग कंपनीचा प्रॉफिट अँड लॉस? नाही. हा प्रॉफिट अँड लॉस कुणाचा आहे? सबसिडीचा, जो वर्किंग नोटमध्ये गेला. आपल्याला या वर्किंग नोटमध्ये फक्त होल्डिंगचा प्रॉफिट अँड लॉस पाहिजे. होल्डिंगचा एकच आहे बघ प्रॉफिट अँड लॉस 35,000, बाकी नाही. मग बाकी नसेल तर राहू द्या. मग आता एवढं एकच आहे. यामध्ये नंतर आपण काय करतो? रेव्हेन्यू प्रॉफिट या वर्किंग नोटचा होल्डिंग कंपनीचा शेअर इकडे आपण ट्रान्सफर करतो. आणि काय करतो आपण ट्रान्सफर? बघा कॅपिटल लॉसचे दोन्ही शेअर गेले, पण रेव्हेन्यू प्रॉफिटचे दोन्ही शेअर नाही गेले. हा बाकी आहे होल्डिंगचा. मग हा रेव्हेन्यू प्रॉफिटचा होल्डिंग आता मी सर्कल केला, हा नेहमी प्रॉफिट अँड लॉसमध्ये जाणार. आणि काय होणार? वर्किंग नोट जर प्रॉफिटची असेल तर हा शेअर ॲड होणार, आणि वर्किंग नोट जर लॉसची असेल तर हा शेअर लेस होणार. मग वर्किंग नोट प्रॉफिटची आहे तर हे 12,000 तिकडे ॲड करा रेव्हेन्यू प्रॉफिटमधले. मग चला ॲड एच लिमिटेड शेअर इन रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिटमधला होल्डिंगचा शेअर नेहमी प्रॉफिट अँड लॉसमध्ये ट्रान्सफर करा. किती होता तो? 12,000 होता. बघा बरं एकदा 12,000 होता का? हां 12,000. प्रॉफिट असेल तर ॲड करा, लॉस असेल तर लेस करा. मग आपण ॲड केले 12,000. या व्यतिरिक्त अनरिअलाइज प्रॉफिट सोडवला तर तो तिथं लेस करतो आपण. अनरिअलाइज प्रॉफिट सोडवलाच नाही, मग संपलं. किती आलं? 47,000. संपलं प्रॉफिट अँड लॉस. वर्किंग नोट संपल्या, सोडवा बॅलन्स शीट. मग चला बॅलन्स शीटला. मग बॅलन्स शीट आहे कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट 31 मार्च 2025ची. 5 कॉलम असतात आणि 2 पार्ट असतात, इक्विटी आणि लायबिलिटी, आणि दुसरा पार्ट असेट. इक्विटी आणि लायबिलिटीमध्ये 4 पॉईंट असतात. शेअर होल्डर फंड, त्याच्यामध्ये 2 पॉईंट शेअर कॅपिटल आणि रिझर्व्ह अँड सरप्लस. दुसरा पॉईंट असतो मायनॉरिटी इंटरेस्ट. तिसरा नॉन करंट लायबिलिटी आणि चौथा करंट लायबिलिटी. प्रत्येकाला जागा सोडायच्या. करंट लायबिलिटीला 8-10 लाईन सोडत चला, कारण तिथं इंटर कंपनी ओविंगच्या पण ॲडजस्टमेंट असतात. 2-2 कंपनीच्या लायबिलिटी घ्याव्या लागतात, म्हणून करंट लायबिलिटीला जास्त जागा सोडा. आता पहिला पार्ट आपण सोडूया, इक्विटी आणि लायबिलिटी. इक्विटी आणि लायबिलिटीमध्ये 3 पॉईंट फक्त होल्डिंग कंपनीचे घ्यायचे. शेअर कॅपिटल घेत असताना फक्त होल्डिंग कंपनीचा घ्या. रिझर्व लिहित असताना फक्त होल्डिंग कंपनीचे लिहा, आणि प्रॉफिट सुद्धा लिहित असताना फक्त होल्डिंग कंपनीचा लिहा. हे 3 पॉईंट फक्त होल्डिंग कंपनीचे लिहायचे जुन्या बॅलन्स शीटचे. मग शेअर कॅपिटल लिहा. शेअर कॅपिटलमध्ये किती शेअर्स आहे? इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच. मग इथे लिहा इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच. आणि फक्त होल्डिंग कंपनीचा घ्यायचा, एच लिमिटेडचा 1,80,000. डायरेक्ट आउटर कॉलम 1,80,000. त्याच्यानंतर क्रेडिटर लायबिलिटी आहे, नंतर सोडवा. रिझर्व आणि प्रॉफिट आहे का बघा, चेक करा. रिझर्व नाही आहे, फक्त प्रॉफिट अँड लॉस आहे. मग प्रॉफिट अँड लॉस घ्या, आणि प्रॉफिट अँड लॉस आपण शेअर कॅपिटलमध्ये नाही, रिझर्व अँड सरप्लसमध्ये लिहितो. मग इथे लिहा रिझर्व नाही दिले, फक्त प्रॉफिट अँड लॉस घ्या. प्रॉफिट अँड लॉस. आणि तुम्हाला मी भरपूर वेळेस सांगितलं प्रॉफिट अँड लॉस इतरला घ्यायचा नाही. आपण प्रॉफिट अँड लॉसची वर्किंग नोट सोडवलेली असते. वर्किंग नोट नंबर 5 उत्तर किती आहे? 47,000. मग वर्किंग नोट नंबर 5 प्रॉफिट अँड लॉसच्या समोर लिहा वर्किंग नोट नंबर 5, आणि त्याची अमाऊंट आहे 47,000. हा जो प्रॉफिट आहे ना होल्डिंगचा 35, तो आपण इकडे वर्किंग नोटला घेतलेला आहे 35,000 रुपये. आपण वर्किंग नोटला घेतला होता 35,000 बघा हा, आणि त्याच्यात रेव्हेन्यू प्रॉफिटचा शेअर ट्रान्सफर झाला. फायनल प्रॉफिट अँड लॉस आपला 47,000 आहे. म्हणून वर्किंग नोटचा प्रॉफिट अँड लॉस घेत चला. शेअर कॅपिटल झाला, रिझर्व नव्हताच, प्रॉफिट अँड लॉस पण झालं. आता या व्यतिरिक्त काय आहे? या व्यतिरिक्त आहे 2 नंबरला मायनॉरिटी इंटरेस्ट. याची वर्किंग नोट आपण सोडवलेली असते. किती नंबरला? 3 नंबरला. मग मी वर्किंग नोट नंबर 3 लिहितो, आणि मायनॉरिटी इंटरेस्ट तुम्ही सोडवलेलं आहे बघा. 3 नंबर वर्किंग नोटचं उत्तर बघा. मायनॉरिटी इंटरेस्ट किती आहे? 15,000. मग चला बॅलन्स शीटला मायनॉरिटी इंटरेस्ट लिहा. 3 नंबर वर्किंग नोट 15,000 झालं. त्याच्यानंतर तिसरा पार्ट नॉन करंट लायबिलिटी. नॉन करंट लायबिलिटी म्हणजे लॉंग टर्म लायबिलिटी, ज्याच्यामध्ये डिबेंचर येतात, ज्याच्यामध्ये लॉंग टर्म लोन येतात, आणि शक्यतो दिले जात नाही. दिले तर लिहा. आता झालं. मग शेवटी फक्त राहिलं करंट लायबिलिटी. मग करंट लायबिलिटी कोणकोणत्या? क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट, टॅक्स प्रोव्हिजन, या सगळ्या आपल्या करंट लायबिलिटी आहे, आणि शक्यतो त्याच दिल्या जातात बघा. क्रेडिटर्स आहे, बिल्स पेबल आहे, आणि बँक ओव्हरड्राफ्ट. 3 करंट लायबिलिटी दिल्या, 3ही लिहा. आणि पहिली सन्ड्री क्रेडिटर्स. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे लायबिलिटी लिहित असताना, म्हणजे नॉन करंट लायबिलिटी असू द्या किंवा करंट लायबिलिटी,
लायबिलिटी लिहित असताना दोन्ही कंपनीच्या लायबिलिटी लिहायच्या, होल्डिंगची पण आणि सबसिडरीची पण. मग सन्ट्री क्रेडिटर्स होल्डिंगची पण दिली आणि सबसिडरीची पण दिली. मग अगोदर लिहा एच लिमिटेड आणि नंतर लिहा एस लिमिटेड. मग एच लिमिटेडचं क्रेडिटर आहे 40,000, इनरला लिहा, आणि एस लिमिटेडचा आहे 20,000, इनरला लिहा. टोटल क्रेडिटर झाले 60,000. इनरलाच का लिहिले? कारण याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. बघा इथं डेटर्समध्ये 10,000 रुपये इन्क्लूड आहे, त्याला इंटर कंपनी ओविंग म्हणतो आपण. आणि डेटर्सवर आली ॲडजस्टमेंट तर ॲटोमॅटिक कशावर येणार? क्रेडिटरवर. मग जेवढे डेटर्समधून वजा होणार तेवढे क्रेडिटर्समधून वजा होणार, त्याला आपण म्हणतो लेस इंटर कंपनी ओविंग. इंटर कंपनी ओविंग. इंटर कंपनी ओविंगचे दोन इफेक्ट नेहमी लेस करा. लायबिलिटीमधून क्रेडिटर्समधून लेस करा, दुसऱ्यांदा असेटला डेटर्समधून लेस करा. मग इंटर कंपनी ओविंग किती सांगितले? 10,000. मग वजा करा 10,000 आणि आउटरला शिल्लक राहणार 50,000. मग या पद्धतीने आपण क्रेडिटर्स रेकॉर्ड केले. त्याच्यानंतर बिल्स पेबल घ्या. मग दुसरी करंट लायबिलिटी आहे बिल्स पेबल. दुसरी करंट लायबिलिटी आहे बिल्स पेबल. मग दुसऱ्या करंट लायबिलिटीचं नाव लिहा बिल्स पेबल. आणि बिल्स पेबल सुद्धा दोघांचे दिलेले आहे. मग दोघांचे दिले तर दोघांचे लिहा, एच लिमिटेड आणि एस लिमिटेड. मग पहिले लिहा एच लिमिटेड, नंतर लिहा एस लिमिटेड. आणि एच लिमिटेडचे बिल्स पेबल आहे 20,000 आणि एसचे आहे 10,000. मग 20,000 आणि 10,000 टोटल झाले 30,000. याच्यावर काय ॲडजस्टमेंट नाही, मग डायरेक्ट टोटल आउटरला लिहा 30,000. त्याच्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट, तिसरी करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी नंबर 3 बँक ओव्हरड्राफ्ट. आता ते आपण दोघांच्या दिल्या तर दोघांच्या लिहा एच आणि एस. पण बँक ओव्हरड्राफ्ट फक्त एच लिमिटेडची दिली तर लिहा एच लिमिटेड. मग बँक ओव्हरड्राफ्ट एच लिमिटेडची किती? 20,000. डायरेक्ट आउटरला लिहा कारण एस लिमिटेडची नाही. आणि संपलं. इथं बँक ओव्हरड्राफ्टपर्यंत प्रॉफिट अँड लॉस झालेला आहे आपला. मग संपलं, ही लायबिलिटी संपली तर तुमचा लायबिलिटीचा पार्ट पण संपेल. करून टाका टोटल. मग करा. इथं आपण टोटल लिहिलेलं आहे. कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे. कॅल्क्युलेटरवर बघा 1,80,000 प्लस 47,000 प्लस 15,000 प्लस 50,000 प्लस 30,000 आणि 20,000. 3,42,000 टोटल आली. 3,42,000. तर लायबिलिटीची टोटल आली 3,42,000. आता असेट साईड सोडवा. मग याला वरती घेऊ आपण आणि असेट साईड सोडूया. दुसरा पार्ट आहे आपला असेट. मग याला स्क्रीनला आपण वरती घेऊ कारण व्हर्टिकल बॅलन्स शीट आहे म्हणून खालीवरच आपण लिहित असतो. अगोदर झाले आपल्या लायबिलिटी, आता घ्या असेट. मग असेट आपण लिहूया. इथं हा टोटल शब्द थोडासा वरती दिसतोय तर त्याला खाली घेऊ आपण. तर लायबिलिटीची टोटल किती आली? टोटल आली 3,42,000. आता असेट सोडवा. असेटमध्ये दोनच पार्ट आहे, टँजिबल असेट, नॉन करंट असेट आणि करंट असेट. नॉन करंट असेटमध्ये दोन असेट, टँजिबल आणि इनटँजिबल. टँजिबल म्हणजे ज्या डोळ्याने दिसतात अशा फिक्स असेट टँजिबल, आणि अदृश्य म्हणजे आपण त्याच्यामध्ये फक्त गुडविल आलेली असेल तर गुडविल लिहितो. मग बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर या सगळ्या फिक्स असेट आहे. फिक्स असेट नेहमी नॉन करंट असेटमध्ये टँजिबलमध्ये लिहित चला. मग बिल्डिंग पहिली आहे बिल्डिंग. दोन्ही कंपन्यांचे दिले, दोघांचे नावं लिहा एच लिमिटेड, एस लिमिटेड. एच लिमिटेडची बिल्डिंग आहे 50,000 आणि एस लिमिटेडची आहे 40,000. दोघांची बिल्डिंगची टोटल करा आणि टोटल बिल्डिंग आली 90,000. आउटरला लिहा कारण त्याच्यावर काय ॲडजस्टमेंट नाही. मग टोटल आली 90,000. दुसरी करंट नॉन करंट असेट आहे मशिनरी, ती पण टँजिबल असेट आहे आपली. मग दुसरी लिहा मशिनरी, ते पण दोन्ही कंपनीचे लिहा एच लिमिटेड, एस लिमिटेड. मग एच लिमिटेडची मशिनरी 80,000 आणि एस लिमिटेडची 20,000. मग इथं लिहा 80,000 आणि 20,000. यांच्यावर ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट टोटल आउटरला 1,00,000.
तिसरी नॉन करंट असेट आहे फर्निचर, ही सुद्धा टँजिबल आहे, जी आपण बघू शकतो, टच करू शकतो. या सगळ्या टँजिबल फिक्स असेट आहे. फर्निचर्स दोघांच्या एच लिमिटेड आणि एस लिमिटेड. मग एच लिमिटेडचं फर्निचर बघा जुन्या बॅलन्स शीटमध्ये 60,000 आणि एस लिमिटेडचं 20,000. मग 60 आणि 20 टोटल झालं 80,000. मग आउटर कॉलमला 80,000. संपलं. फर्निचर नंतर डेटर्स आपली करंट असेट आहे. इन्व्हेस्टमेंट आपण घेत नाही, ते होल्डिंग कंपनीची इन्व्हेस्टमेंट आपण कॉस्ट ऑफ कंट्रोलमध्ये लिहितो. आणि त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस हा जो लॉसचा बॅलन्स आहे क्लोजिंग, तो ऑलरेडी रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये ट्रान्सफर झाला. संपलं. मग डेटर्स फक्त एकच करंट असेट आहे. मग इथं या सिक्वेन्सनुसार बघा. आता इंटँजिबल असेट कोणती लिहायची? जर आपल्या कॉस्ट ऑफ कंट्रोलचं उत्तर गुडविल आलेलं असेल तर इथं गुडविल लिहा, आणि आपल्या कॉस्ट ऑफ कंट्रोल या वर्किंग नोटचं आन्सर कॅपिटल रिझर्व्ह आलेले असेल तर लायबिलिटीमध्ये जो 2 नंबरचा पहिल्या पार्टमध्ये 2 नंबर पॉईंट आहे ना, रिझर्व्ह अँड सरप्लस, तिथं आपण कॅपिटल रिझर्व्ह लिहितो. पण कॅपिटल रिझर्व्ह आला तर लायबिलिटीमध्ये लिहा, गुडविल आलं तर असेटमध्ये लिहा. मग आपलं उत्तर गुडविल आलेलं आहे. मग इंटँजिबल असेटमध्ये लिहा गुडविल. कोणत्या वर्किंग नोटचं उत्तर म्हणतोय मी? कॉस्ट ऑफ कंट्रोल 4 नंबर वर्किंग नोट. मग 4 नंबर वर्किंग नोटचं उत्तर गुडविल आलं तर असेटला लिहा, कॅपिटल रिझर्व्ह आलं तर लायबिलिटीला लिहा. इथपर्यंत कॅपिटल रिझर्व्ह होता, परंतु शेअर जास्त असल्यामुळे डायरेक्ट त्याचं कन्वर्ट झालं गुडविलमध्ये. मग गुडविल आहे 7,000, नोट नंबर 4. मग बॅलन्स शीटला या, गुडविलच्या समोर लिहा नोट नंबर 4 आणि अमाऊंट आहे 7,000. त्याच्यानंतर करंट असेट फक्त एकच दिली, डेटर्स. मग लिहा सन्ड्री डेटर्स दोन्ही कंपनीचे लिहा, एच लिमिटेड, एस लिमिटेड. मग एच लिमिटेडचे डेटर्स आहे 50,000 आणि एस लिमिटेडचे आहे 25,000. टोटल करून इनरलाच लिहा, कारण याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. टोटल झाली 75,000 आणि ॲडजस्टमेंट आहे इंटर कंपनी ओविंग. मग इंटर कंपनी ओविंग म्हणजे म्युच्युअल एकमेकांना देणं घेणं असणं. जेवढं क्रेडिटर्समधून लेस केले तेवढेच डेटर्समधून लेस करा. काय नावाने? लेस. म्हणजे इंटर कंपनी ओविंग नेहमी लेसच करणार आहोत आपण, लायबिलिटीमधून पण आणि असेटमधून पण. इंटर कंपनी ओविंग ॲडजस्टमेंट बघा किती वजा गेले होते? 10,000. 75मधून 10 गेले, आउटरला शिल्लक राहिले 65,000. डेटर्स पण झालं. इन्व्हेस्टमेंट आपण घेत नाही आणि प्रॉफिट अँड लॉस आपण रेव्हेन्यू प्रॉफिटला ट्रान्सफर केलेलं आहे. संपला बॅलन्स शीटची असेट साईड. तर तुमची ही असेट साईड संपली पाहिजे. टोटल करून टाका. मग टोटल असेटची करा चेक. पहिले आहे 90,000, त्याच्यानंतर 1,00,000, त्याच्यानंतर 80,000, 7,000, 65,000, 3,42,000. कॅल्क्युलेटरवर चेक करू शकतात. 3,42,000. लायबिलिटीची पण टोटल 3,42,000. या पद्धतीने आपण प्रॉब्लेम टॅली केलेला आहे. अतिशय सोपा प्रॉब्लेम असतो. फक्त चेक करा 3 प्रकारचे प्रॉब्लेम टाईम रेशोनुसार, कारण टाईम रेशो खूप महत्त्वाचा आहे. टाईम रेशोनुसार आता फक्त रिपीट करतो एकदाच. जर शेअर्स शेवटच्या दिवशी खरेदी केले क्लोजिंग डेटला, तर त्या सिच्युएशनमध्ये पूर्णच्या पूर्ण टाईम कॅपिटल प्रॉफिट 12 महिने येणार, रेव्हेन्यू प्रॉफिट येणार नाही. आणि जेव्हा क्लोजिंग डेटला शेअर्स खरेदी केले तेव्हा रेव्हेन्यू प्रॉफिट सोडवू पण नका, कारण रेव्हेन्यू प्रॉफिट येत पण नाही. म्हणजे क्लोजिंग शेवटच्या दिवशी शेअर खरेदी केले तर 12 महिने कॅपिटल प्रॉफिट येणार, फक्त कॅपिटल प्रॉफिट सोडवा, रेव्हेन्यू प्रॉफिट सोडवू पण नका. असे पहिले 2 प्रॉब्लेम आपण घेतलेले आहे. त्याच्यानंतर शेअर्समध्ये कुठेतरी खरेदी केले आणि त्या तारखेनुसार 2 भाग पडले, कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट. तर कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिटचा रेशो काढा आणि त्या रेशोनुसार त्यांचा क्लोजिंग बॅलन्स त्यांच्यामध्ये वाटा. फक्त क्लोजिंग बॅलन्स. टाईम रेशो जो कॅल्क्युलेट केला जातो ना, तो फक्त क्लोजिंग बॅलन्सेस प्रॉफिट अँड लॉसचे आणि जनरल रिझर्वचे याच्यासाठी कॅल्क्युलेट केला जातो. आणि आजचा तिसरा प्रकार, समजा पहिल्याच दिवशी शेअर्स खरेदी केले तर पूर्णच्या पूर्ण रेव्हेन्यू प्रॉफिट येणार, कॅपिटल प्रॉफिट येणार नाही. मग तुम्ही म्हणला सर शेवटच्या दिवशी खरेदी केले तर पूर्ण कॅपिटल प्रॉफिट असतो, रेव्हेन्यू प्रॉफिट आपण सोडवत पण नाही. मग आता इथं पूर्ण रेव्हेन्यू प्रॉफिट आहे, मग कॅपिटल प्रॉफिट सोडवायचं नाही का? कॅपिटल प्रॉफिट सोडवावाच लागेल. का? कारण कॅपिटल प्रॉफिटमध्ये आपण ओपनिंग बॅलन्सेस रेकॉर्ड करत असतो. मग ओपनिंग बॅलन्सेससाठी कॅपिटल प्रॉफिट बनवावाच लागतो. क्लोजिंग बॅलन्सेससाठी रेव्हेन्यू प्रॉफिट कधी बनवायचा? जर रेव्हेन्यू प्रॉफिटचा शेअर आलेला असेल तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने ते 3 प्रकारचे प्रॉब्लेम आपल्या लेक्चर सिरीजमध्ये आपण कव्हर केलेले आहे. तुम्ही ते बघू शकता 3 प्रकारचे प्रॉब्लेम आणि समजून घेऊ शकतात. आणि अजून एक
महत्त्वाचं, क्लोजिंग बॅलन्स चेंज कधी होणार? क्लोजिंग बॅलन्स चेंज कधी होणार? तर ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स बॅलन्स शीटमध्ये आणि ओपनिंग बॅलन्स ॲडजस्टमेंटमध्ये दिला, म्हणजे एक बॅलन्स बॅलन्स शीटमध्ये आणि दुसरा बॅलन्स ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला असेल तर अशा वेळेस नेहमी क्लोजिंग बॅलन्स चेंज करा. आणि जर दोन्हीच्या दोन्ही बॅलन्सेस बॅलन्स शीटमध्ये दिलेले असतील तर क्लोजिंग बॅलन्स चेंज होणार नाही, क्लोजिंग बॅलन्स आहे तसाच घ्या. आणि काय चेंज करायचं तर लक्षात घ्यायचं, क्लोजिंग बॅलन्स जर प्रॉफिटचा असेल आणि ओपनिंग बॅलन्स हा प्रॉफिटचा पण असू शकतो किंवा लॉसचा पण असू शकतो. तर चेंज कधी करायचं? क्लोजिंग बॅलन्स जर एक बॅलन्स शीटमध्ये आणि दुसरा बॅलन्स ॲडजस्टमेंटमध्ये दिला तर क्लोजिंग बॅलन्स चेंज करा. हा तुमचा क्लोजिंग बॅलन्स झाला. चेंज काय करायचं? समजा क्लोजिंग बॅलन्स प्रॉफिटचा आहे आणि ओपनिंग बॅलन्स पण प्रॉफिटचा आहे, म्हणजे दोन्ही पण बॅलन्स प्रॉफिटचे असतील तर ओपनिंग बॅलन्स नेहमी लेस करा. आणि समजा क्लोजिंग बॅलन्स प्रॉफिटचा आहे परंतु ओपनिंग बॅलन्स वेगळा आहे, लॉसचा आहे, म्हणजे एक बॅलन्स प्रॉफिट आणि दुसरा बॅलन्स लॉस असं ऑपोजिट दिसलं तर तो बॅलन्स नेहमी ॲड करायचा. एवढंच आहे. म्हणजे क्लोजिंगमध्ये एकतर ओपनिंग ॲड होणार किंवा लेस होणार. या पद्धतीने तुम्ही क्लोजिंग बॅलन्स चेंज करू शकता. सगळे प्रॉब्लेम आपल्या लेक्चर सिरीजमध्ये आपण कव्हर केलेले आहे. तुम्ही लेक्चर सिरीजला फॉलो केलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे हे समजेल. सगळ्यात महत्त्वाचा टाईम रेशो आहे. आय होप तुम्हाला प्रॉब्लेम समजलेला असेल. प्रॉब्लेम समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या लेक्चरला परत नवीन प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करूया. थँक्यू.